आपल्याला जर आवड असेल तर अशक्य असं काहीच नाही. त्यामध्ये काम करत प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं. त्याचप्रमाणे पुण्यातील वारजे येथे राहणाऱ्या अपूर्वा पावळे या आयटी क्षेत्रात काम करत आहे. नोकरी सांभाळत 2020 मध्ये त्यांनी अनयास फूड नावाने आपलं क्लाउड किचन सुरू करून आज त्या महिन्याकाठी चांगला नफा मिळवत आहे. यामध्ये बिर्याणी, व्हेज, नॉनव्हेज असे वेगवेगळे पदार्थ त्या बनवतात. तर त्यांनी या व्यवसायाची सुरुवात नेमकी कशी केली याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बेसिकली आयटी बॅकग्राऊंड. सो अनय फूड्सची जर्नी ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अनय फूड्सला सुरुवात झाली ही 2020 मध्ये. 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झालं. सो लॉकडाऊन दरम्यान मी खूप सारे वेगळे पदार्थ बनवायचे घरी, स्टेटसला अपलोड करायचे. सो खूप माझे फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्सनी मला सजेस्ट केलं की तू इतके सुंदर सुंदर पदार्थ बनवतेस, तर मग तू छोटासा व्यवसाय का नाही घरून सुरू करत. तर मग मीही विचार केला की काय हरकत आहे. असंही वर्क फ्रॉम होम होतं, वेळ होता. सो आपली आवड जोपासली जाईल ह्या उद्देशाने मी दसरा 2020 पासून अनय फूड्सला सुरुवात केली. अनय फूड्स मध्ये आपण सुरुवातीला साजूक तुपातली व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी सुरू केली. तेव्हा माझ्या बरोबर एक मावशी होत्या. आम्ही दोघींनी मिळून सुरुवात केली आणि मग जसं जसं वाढत गेला व्यवसाय तसं तसं पदार्थ वाढवत गेलो. सो आता आपण करंटली अनय फूड्स मध्ये साजूक तुपातल्या बिर्याणी ज्या आपल्या बेस्ट सेलर आहेत त्याच्याबरोबरच पावभाजी, दही वडे, मिनी बटाटे वडे, बर्गर्स, पास्ता लहान मुलांच्या आवडीचा, चायनीज फूड, त्याच्यानंतर वेगळं नॉनव्हेज फूड म्हणजे जसं की चिकनचे वेगळे पदार्थ, फिशचे पदार्थ, हे सगळं आपण आपल्या घरच्या किचन मधनं प्रोव्हाइड करतो, जे पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवलेलं असतं. आणि मेन जे आहे आपलं अनय फूड्सचं ते आहे हायजीन. हायजीनला आपल्याकडे टॉप मोस्ट प्रायोरिटी दिली जाते आणि जे रॉ मटेरियल आपण वापरतो अनय फूड्समध्ये ते सुद्धा एकदम हाय क्वालिटीचं असतं. सो अशी झाली अनय फूड्सची सुरुवात 2020 मध्ये. आणि बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो की तुमचा व्यवसाय अनय फूड्स आणि तुमचं प्रोफेशन हे तुम्ही मॅनेज कसं करता. सो ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट जातं माझ्या फॅमिलीला आणि मेनली माझ्या सासूबाईंना, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे काहीच शक्य नव्हतं. सो सुरुवात केली, सासूबाईंचा सपोर्ट होता. लहान मुलगा आहे मला, सो त्याचं बघणं, घरातलं बघणं, ऑफिसचं बघणं हे सगळं शक्य झालं फक्त सासूबाईंच्या सपोर्टमुळे आणि ऑफकोर्स माझ्या अनय फूडच्या स्टाफमुळे. सो अशी झाली सुरुवात. मग तर अनय फूड्सला मी जेव्हा सुरुवात केली 2020 मध्ये, त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये मी फेसबुकचा पुणे लेडीजचा ग्रुप जॉईन केला. सो पुणे लेडीज हा फक्त महिलांसाठीचा ग्रुप आहे, ज्याच्या फाउंडर आहेत सोनिया कोंजेटी. सो अनय फूड्सचा टर्निंग पॉइंट तो होता. मी पुण्यामध्ये व्हेरीफाईड सेलर झाले, पोस्ट टाकत गेले अनय फूड्सच्या. मग त्याचे रिव्ह्यूज पडायला लागले, लोकांनी ऑर्डर केल्या, आवडलं बायकांना, त्यांनी माझे रिव्ह्यूज दिले आणि मग तिथून मला ऑर्डर यायला सुरुवात झाली. सो सुरुवात झाली तेव्हापासून ते आम्ही आतापर्यंत थांबलेलो नाहीये. अनय फूड्स ग्रो होत गेलं, खूप ऑर्डर्स येतात, खूप वेगळे कस्टमर्सचे रिव्ह्यूज येतात, खूप आवडतं लोकांना. फक्त अनय फूड्समध्ये एक आहे की तुम्हाला प्री ऑर्डर करावं लागतं, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात, घरातनं करायच्या असतात, त्यामुळे आपण स्ट्रिक्टली प्री ऑर्डर्स घेतो. अशा प्रकारे आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण स्मॉल ऑर्डर्स घेत होतो, 5 ते 10 लोकांच्या. जसं जसं मग मागणी वाढत गेली, आपण 10 लोकांपासून ते आतापर्यंत आपण 500 लोकांपर्यंतच्या ऑर्डर्स कव्हर केलेल्या आहेत. तसंच आपण वेगळ्या कॉर्पोरेट ऑर्डर्स देतो, बुफे ऑर्डर्स केलेल्या आहेत आपण 300-350 लोकांच्या. खूप वेगळ्या ऑर्डर्स करून लोकांचा खूप प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. आणि मी हेच सांगू इच्छिते ह्या माझ्या सगळ्या प्रवासातनं की ज्या महिलांना खाण्याची, जेवण बनवण्याची, जेवू घालण्याची ज्यांना मनापासून आवड आहे त्यांनी नक्कीच हा प्रयत्न करावा. आपल्या घरातनं आपण छोटीशी सुरुवात करावी, हळूहळू व्यवसाय वाढत जातो, आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि आपण जे शक्य होतच, सगळ्यांना शक्य होतं. आपण जर बघितलं तर अपूर्वा यांनी 5 ते 10 ऑर्डर्स पासून सुरू केलेला व्यवसाय आज 500 ऑर्डर पर्यंत येऊन पोहोचला. तर या व्यवसायाच्या माध्यमातून त्या महिन्याला 70,000 रुपयापर्यंत नफा देखील मिळवत आहेत. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.